नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? कानिपनाथ मनोहर लांडे. अच्छा. आणि हेच गावचे का? हो, ह्याच गावचे. ज्याची मोजणी चालू आहे त्याला लागून 171 गट हा माझा आहे. आणि हा गट कोणता आहे? हे 165 गट आहे. 165. आणि 171 कुठे तुमचा? यालाच लागून आहे. हे खांब रोला याच्या इथनं पुढे इकडे 171 चालू होते. बर बर. म्हणजे या खांबाच्या इकडे 171, इकडे 171 चालू होत आहे. हा लिगली माझा 28 गुंठेचा सातबारा आहे. आणि हा तुमचा? हा माझा नाही, हा कुणीतरी डॉक्टर सोनवणे म्हणून त्यांनी खरेदी केलेला आहे. खरेदी केलं. मग याच्यावर ताबा कोणाचा होता? त्याचा ताबा म्हणजे आमच्या भावकीचाच आहे. नागू लांडे आणि शिवाजी ढवळा लांडे या दोघा भावांचा आजपर्यंत ताबा आहे ह्या जमिनीवरती. ते कोण समुद्र म्हणून जमीन विकली असं कळतंय डॉक्टर सोनवणे ना? विकली तर कुळ कायद्याने पूर्वी नागू ढवळा लांडे आणि शिवाजी ढवळा लांडे ह्या दोन व्यक्तीची ते सातबारात ताब्यात होताना नावं होती. कुळ कायदा म्हणून संरक्षित कुळ हे सातबाराला हे होतं 165ला. आणि त्यांनी परस्पर कसा व्यवहार केला काही माहीत नाही. आणि जे घेणारे आहेत कोण असतील XYZ तर हे त्यांनी परस्पर मोजून न घेता काही न घेता आज जर त्यांचा ऑनलाईन सातबारा पाहिला तर फक्त 0.114.10 सातबारा शिल्लक दाखवतो. म्हणजे फक्त मोजून 5 गुंठे शिल्लक दाखवतोय. बाकीचा पूर्ण पिंपळगाव जोगा जलाशयात संपादित दाखवतोय. म्हणजे जे आता सोनवणीचं नाव लावले त्यांचं फक्त 5 गुंठे शिल्लक सातबारा 5 दाखवतो. पण तो सगळ्या क्षेत्राचे आणि इकडे जे पाणी दिसतंय ना 171ला हे पण मोजायचं धरणाचं पाणी म्हणतो. हा लिगली माझा 171चा शिल्लक सातबारा आहे. मग हे पूर्ण अंदाधुंद कारभार चाललेला आहे. तुमचं नाव काय म्हटले? कानिपनाथ मनोहर लांडे. आणि 171 गट तुमचं शेजार? 171 शेजारचा आणि हा 165 शेजारचा. मग आता ही जी सरकारी मोजणी पोलीस बंदोबस्तात आली आहे, तुम्हाला याबाबत काय नोटीस वगैरे दिलं होतं? नोटीस आहे त्याला, पण नोटीस मला दिलेलं आहे. पण त्या नोटीसवरती नाव माझं नाही आहे अजिबात. साज हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कर्नाटिंबाडिया ह्या व्यक्तीचं नाव आहे. ऑलरेडी ते माझं नाव पाहिजे होतं. तो 171 मध्ये 3 गट आहेत आमचे. 171चं 1, 2 आणि 3. तर ते 3 नंबरवाल्यांना नोटीस दिलंय ऑलरेडी. त्याला लागून मी म्हटल्यावर मलाच नोटीस पाहिजे होतं. ते मी नोटीस पण घेऊन आलेलो आहे. ते दाखवू शकतो तुमच्या समोर, काय अडचण नाही त्याची. मग तुमचं म्हणणं काय आता? हे तुमच्या गटामध्ये मोजणीच्या खुणा दाखवतात का? हो, माझ्या गटामध्ये मोजणीच्या खुणा दाखवतात. आणि त्यांना असं वाटतं की हे पाणी आलेलं आहे. ही खाली मोरी आहे, ह्या मोरीतनं पाणी इकडे येतं. ती एक लेवल असल्यामुळं. आणि यांचं असं म्हणणं की ही धरणातली जमीन आहे. बर बर बर. मग ही धरणातली जमीन आहे का ही? हो, ही धरणातली जमीन आहे. याच्यातली काही शिल्लक म्हणजे 5 गुंठे शिल्लक आहे. बाकीची बुडीत क्षेत्रात आहे पूर्णपणे. आता मी ते मंचरला सोनचे साहेब म्हणून म्हणजे जमीन आहे 5 गुंठ, पण सगळाच बुडीतावर पण ताबा घ्यायचा डाव चालू आहे तुमचं म्हणणं? हो 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 साहेब हो. आता हे जे सोनवणे आहेत, डॉक्टर कोण शिवाजी काय म्हणताय तुम्ही, त्यांना किती वेळा पाहिलं तुम्ही? आता ही तिसरी मोजणी, यांची तिसरी की चौथी मोजणी आहे. मोजणी नाही म्हणजे ही तिसरी चौथी मोजणी आलेली आहे. आता स्टार्टिंगला आम्ही मोजण्याच होऊन दिलेल्या नाहीत ऑलरेडी. हे कुठं पण इकडं तिकडे फिरतं. ऑलरेडी यांची जास्त म्हणजे जागा शिल्लक राहते आणि जास्त जागेवर ताबा मिळवायला पाहतात धरणाच्या कडेला. जागा आहे 5 गुंठ, पण सगळंच दाडपायचा प्रयत्न करतात. बरं, मला सांगा का हे जे समुद्र नावाच्या व्यक्तीने त्या शिवाजी सोनवणे जागा विकली असं हे लोक म्हणतायत, मला सांगा का ती ऍक्च्युअलीची जी जागा विकलेली आहे समजा, तर जे समुद्र कोण आहेत त्यांना तुम्ही कधी पाहिलं होतं का? त्यांना ही जमीनच माहित नाही साहेब. त्यांनी परस्पर कागदपत्र व्यवहार केलाय. स्पॉटला कधीच जमीन येऊन पाहिली नाही कुणीच. ना सोनवणे डॉक्टरनी ना ते समुद्र होते त्यांनी. ते फक्त मागता घ्यायला यायचे. आणि यांची आजही शिवाजी ढवळा लांडे आणि नागू ढवळा लांडे यांची संरक्षित कुळं म्हणून नाव होती. यांनी कशी उडवली काय यांनी तर कुठं सह्या केल्या नाही. माझे चुलते लागतात, मला माहिती आहे ही गोष्ट. यांनी परस्पर काही अंदाधुंद कारभार करून केलाय हे त्यांनाच माहिती असेल. परंतु ह्या गोष्टी आम्ही आमच्या शेजारी मेरकरी असल्या आणि चुलते असल्यामुळे ही गोष्टी मला माहिती आहेत. जाणीव या गोष्टीची साहेब. म्हणजे त्या समुद्राला तुम्ही पाहिलं नाही? आलेच नाही ते इथपर्यंत आजपर्यंत. अजून त्यांना त्यांची जागा कुठं हीच माहित नाही. स्टार्टिंगची मोजणी आली ते माझे 171 मध्ये मोजायला आले होते साहेब. मग त्यांना त्यांची जागा कुठं हीच माहित नाही. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आता अन्याय होतो का या लोकांना? 100% अन्याय होतो ना साहेब त्यांच्यावर. मग आमच्या परिसरात आता प्रत्येक ठिकाणी हीच गोष्ट झालेली आहे. धरणाच्या जागेमध्ये बाहेरचे लोक येऊन अतिक्रमण प्रत्येक ठिकाणी करतायत. आणि हे स्थानिक लोकांना याचा त्रास खूप होतो. म्हणजे जमीन थोडी बुडीताची वाढव भेटते म्हणून कमी पैसे देऊन जमीन ताब्यात घ्यायची, सगळं एकवर करायचं. आणि याच्याकडे पाटबंधारे विभागाचं बिलकुल लक्ष नाही. हे जे आता जे सोनचे साहेब म्हणून आहेत मंचरचे, त्यांना फोन केला ते म्हटले आम्हाला नोटीस नाही. मग नोटीस नाही. आता हे परस्पर मोजणी वगैरे इथं पोलीस बंदोबस्त घेऊन चालले. मग या चुकीच्याच गोष्टी होत आहेत ना साहेब. इथं अजून एक मटू सखाराम लांडे म्हणून आहे, त्यांना नोटीस नाहीये. मग हे लिगली बाकीच्यांना सगळ्यांना दिलीच पाहिजेत ना. आणि मूळ खातेदार मूळ मालक तो आहे. आणि हे बाकीचे त्यांचे जे आहेत त्यांना आणि ते मूळ मालकाला नोटीस नाहीये. बरं, आता त्या पाठीमागे ज्या महिला कोणतरी बसलेले दिसत आहेत ते कोण आहेत त्या? हो, ते मटू सखाराम लांडे त्यांच्याच कुटुंबातले आहेत साहेब. ते आहेत का आता? ते मटू कोण म्हणतात? नाही, ते मयत आहेत. पण त्यांचे बाकीचे वारसदार आहेत ना, त्यांचे मुलं नातू. हे त्यांचा लहान मुलगा आहे 4 नंबर. आता त्यांनी पोलीस बंदोबस्त मोजणीसाठी घेतलाय,
परंतु इथं ताबा टाकण्यासाठी JCB वगैरे आला होता, काही लोक आली, त्यावर काय सांगाल? हे 100% चुकीच्या गोष्टी चालवल्या आहेत साहेब. हे असंच म्हणजे काय करतात, हे मोठे लोक खरेदी करतायत आणि आमच्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेवर अन्याय करतायत. याची सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे साहेब, आणि हा अन्याय सर्वांनी मिळून दूर केला पाहिजे. मी प्रशासन किंवा पोलीस हे सगळ्याच गोष्टीकडं, पाटबंधारे विभाग असेल, धरण, इरिगेशन, या सगळ्यांना विनंती करतो की या चुकीच्या गोष्टी यांनी वेळेत थांबवल्या पाहिजे. तुम्ही ही मोजणीसाठी तुम्हाला नोटीस आलंय की ताब्याचं नोटीस आलंय? मोजणीसाठी फक्त नोटीस आहे, आणि ते ओपन करा ना, काय आहे की वाचून दाखवा. हे मोजणीसाठी नोटीस आहे आणि हे लगेच ताबा टाकताय. म्हणजे ताब्याचा बंदोबस्त आहे? हो, ताब्याचा बंदोबस्त नाही नाही, फक्त हद्द कायम करायची मोजणी आहे आणि हे लगेच बंदोबस्तात हे करतायत साहेब. दाखवा, वाचा बरं काय आहे ते. मी याची एक फोटो घेतला तरी चालेल. बरं ठीक आहे, दाखवा. एक मिनिट. अजून एक आहे बरं का. देऊ नको बरं का. मग आता ही जी मोजणी हद्द कायमसाठी आहे, पोलीस बंदोबस्त किंवा काय, हो. आणि फक्त ही लोक मोजणीसाठी- बेकायदेशीरपणे ताबा घ्यायचा प्रयत्न हो, करतात असं हो. तुमचं म्हणणं आहे? 100% साहेब. बरं, मग आता जर ते ताबा घ्यायला आली तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, आम्ही ताबा टाकून देणार नाहीयेत. बर, जोपर्यंत लिगली गोष्ट काही होत नाही तोपर्यंत आम्ही तरी ताबा टाकून देणार नाही. मोजणी करणार असेल तर मोजणी करून देणार का आपण? मोजणी जर नियमानुसार झाली तरच, पण जर नियमाच्या व्यतिरिक्त झाली तर करून देणार नाही. नियमानुसार म्हणजे नक्की कशी? मी माझ्या बाजूने, आता माझं क्षेत्र मला माहिती आहे, हे पण काय करतायत, ते जे मोजणी ज्यांनी आणले ना सोनवणे डॉक्टर, ते पूर्ण क्षेत्राला दुसरा पण राऊंड मारतायत आणि ते सॅटेलाइट मशीन आणलंय. आणि त्याचा जर जिथं खाच खळगे किंवा उताराचा भाग असेल ते एक्सेप्ट करत आहे, ते पूर्ण लेवलमध्ये जे असेल तेव्हाच त्याचा उपयोग होतो. खाच खळगे, बत्ती ज्यांची 5 गुंठे तेवढीच मोजून भेटेल ना त्यांना? हो, पण ते सगळ्याच गटाचे मोजायला लागले साहेब. बरं, पूर्ण मोजू म्हणजे- दे ना मग त्यांचं ते जिथं निघेल आता तिथं. साहेब या साईडला समजा ऐका ना. धरणाचं पाणी, याच्यात ते कसे मोडणार? सॅटेलाइट धरून कसं मोडणार? गटाची जी मोजणी आहे ना, ती गटाची मोजणी करून जर त्यांचं 5 गुंठे बाजूला काढत असतील तर काय अडचण आहे? असं नाहीच करत साहेब, ते पूर्ण गटाची अख्खी मोजून अख्ख्या ताबा टाकायचं साहेब, ते त्यांचं एका चाललेलं साईडला आहे. नाही राहिलं. प्रत्येक जागी थोडे निघाले ना, एक जागी बघतात न काढायला, कसं निघणार ते? म्हणजे 5 गुंठे क्षेत्र त्यातलं हे थोडं थोडं बाजूला हो लिहिलंय. हो हा. साहेब, पाच असंच गुंठे आहे. एक जागी नाही निघत 5 गुंठे. बरं, मला सांगा, आता ही कच वगैरे कुणी यांनीच आणली का? हो, ही काल आणलेली आहे, कधी कुणी आणले ते आम्ही काही पाहिलं नाही. आता आम्हाला नोटीस आल्यावर मी आलो तर तेव्हा पाहिलं ही. बरोबर, पोलिसांच्या उपस्थितीत इथं कच वगैरे JCB वगैरे आणले होते. हो, काय सांगाल तुम्ही आता? म्हणजे पोलीस पण याला फॉर आहेत का? असं नाही सांगू शकत साहेब. आता त्यांना जे बंदोबस्त म्हणल्यावर ते त्यांचं काम करतील, पण आम्ही आमची नाही, पोलीस बंदोबस्त मोजणीला दिलाय, ताब्याला दिला नाही. ताब्यात नाही दिलेलं. बरोबर आहे. बरं, ठीक. मोजणीचीच नोटीस. एक मिनिट साहेब, तिकडे जरा चालू आहे, जाऊ का? चला ना. नेमकं माझ्याच गटात.